देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ देशामधल्या आणि महाराष्ट्र राज्यामधल्या शाळांचा जर दर्जा बघितला सरकारी शाळा तर त्यात 93,000 पेक्षा जास्त शाळा बंद करण्यात आल्या. 6 ते 7,000 शाळा खाजगीकरणाच्या शाळा या ओपन करण्यात आल्या. आणि आपण म्हणतोय विश्वगुरू बनणार. जर आपण जपान अमेरिका अशा लोकांची जर बरोबरी करायचा विचार करतोय तर मग आपण हे करत असताना आपल्याच देशामध्ये असणारं केरळ हे राज्य, त्या राज्यामध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण हे मोफत करण्यात आलं आहे. त्यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळेच आता त्यांचं सरकार पदवीपर्यंतचं शिक्षण आता त्यांच्या ज्या केरळ राज्य आहे त्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत भेटणार. आणि केरळ दिवसेंदिवस आपण साक्षरतेमध्ये जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्यामध्ये देशामध्ये अव्वलस्थानी कसं राहू यासाठी प्रयत्न करत आहे. आणि इतर राज्य आहेत आपल्या देशातील ती आपल्या राज्यातील लोकांना, आपल्या तरुणांना कसं काय बेरोजगार करता येईल याकडे लक्ष देत आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. कारण आपल्या महाराष्ट्र राज्याचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 13,000 शाळा बंद पडल्या आणि खाजगीकरण सध्या चालू केलं गेलं. जेणेकरून खाजगीकरण केल्यानंतर जे सर्वसामान्य लोक आहेत ते आपल्या मुलांना एवढी डोनेशन भरून फी भरून शक्य असणार नाही, शक्य होणार नाही. कारण त्याचं असं आहे, कारण जी कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणारे लोक असतात त्यांना 10 ते 15,000 रुपये पगार असतो. ते आपले घर चालवतील, महागाई एवढी वाढली की ते आपले घर चालवतील, परपंच चालवतील की आपल्या मुलाबाळांना शिकवतील असा प्रश्न निर्माण होतो. आणि भविष्यामध्ये आपण जपान अमेरिका चीन या देशांची बरोबरी करण्यापेक्षा आपल्याच देशातील केरळ हे राज्य याची सुद्धा बरोबरी करू की नाही असा प्रश्न निर्माण होतोय. यासाठी प्रत्येकानं आवाज उठवा. सरकारी शाळा चालू झाल्या पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य वर्गातील जे लोक आहेत, जे सर्वसामान्य वर्गातील जे मुलं आहेत ती योग्य ते शिक्षण घेऊ शकतील आणि शिक्षण आणि शिक्षणाचं बाजारीकरण खाजगीकरण कुठेतरी थांबेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आणि केरळच्या राज्याने जो पदवीपर्यंतचा शिक्षण मोफत केलं त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा.